चला आज आपण बनवूया मिरची पकोडा। मिरची पकोडा बनवण्यासाठी लागणार आहेत आपल्या अशा ह्या जाडसर मिरची। आता त्या मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून छानपैकी अशा पुसून घेते। छानपैकी पुसून घेते। आता मिरच्या सगळ्या आपल्या पुसलेल्या आहेत। आता ह्या मिरचीला असं उभं असं कट करून घेऊया आणि नंतर त्याच्यामधल्या अशा बिया काढून घ्यायच्या। या पद्धतीने आता आपण या मिरच्यांसाठी स्टफ करून घेऊया। स्टफ करण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे सुक खोबरं। आता हे मी तुकडे घेतलेले आहेत आणि थोडंसं असं हे खोवलेलं घेतलेलं आहे, कारण का हे खोवलेलं थोडंसं कमी पडणार म्हणून मी तुकडे घेतलेले आहेत, थोडेसे ऍड केलेले आहेत। आता त्याच्यामध्ये ह्या 2 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं जिरं, हळद, आमचूर पावडर घेतलेली आहे 1 चमचा, चवीपुरतं थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे। आता आपण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया। स्टफिंगसाठी मसाला तयार झालेला आहे। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करूया, म्हणजे छानपैकी असं मिक्स करून घेऊया। आता आपण एक मिरची अशी स्टफ करून घेऊया। असं दाबून घ्यायचं। तुम्हाला जर काय आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे पण ह्याच्यामध्ये ऍड करू शकता। तर या पद्धतीने सगळ्या मिरच्या आपण स्टफिंग करून घेतलेल्या आहेत। आता आपण त्यांना तळण्यासाठी बेसन तयार करून घेऊया। बेसनामध्ये थोडीशी हळद, थोडासा मसाला, चवीनुसार मीठ, थोडंसं किंचित असं जिरं, पाणी टाकून असं छानपैकी मिक्स करून घेऊया। थोडंसं तांदळाचं पीठ, किंचित असं सोडा। तेल छानपैकी गरम झालेलं आहे। आता आपण ह्या मिरच्या अशा बेसनमध्ये घोलवून घेऊया या पद्धतीने। मगाशी मी जे बेसन घेतलेलं त्याच्यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ ऍड केलेलं, कारण का त्यामुळे थोडंसं असं हे कोटिंगला क्रंचीपणा येतो। स्टफिंगसाठी जी आमचूर पावडर वापरलेली आहे त्याच्यामुळे असं छानपैकी मिरचीला आंबट असा थोडासा नॉर्मल म्हणजे आंबट असा फ्लेवर येतो। बघा मिरच्या आपल्या कशा खरपूस अशा तळल्या गेलेल्या आहेत, कारण का त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ऍड केलंय, त्यामुळे छानपैकी अशा क्रंची होणार आहेत। हे बघा छानपैकी कसे कुरकुरीत मिरची पकोडे रेडी झालेले आहेत। ते तुम्ही शेजवान चटणी किंवा ग्रीन चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर पण खाऊ शकता। हे बघा कसा आवाज येतो छानपैकी अशी मिरची पकोडा रेडी झालेला आहे। तो तुम्ही
शेजवान चटणी बरोबर असा खाऊ शकता.